नमस्कार मंडळी, मालवणी किचन आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर काय या रानात इलंय, रानात आणि आपणाक जाऊचा ब्राह्मणावर म्हणजे त्या काजी बघू. तर जाताना मी आमच्या मधली वाटा म्हणजे जंगलातून थैसून जाते. तर तुमका एक व्ह्यू दाखवते जंगलाचो. हे बघा, हे चारी बाजूने जंगल आहे आणि ह्या बाजूला असं झाडांवरती माकडं फिरत आहेत. हे बघा, आणि त्या साईडने ती वाट आहे. मी तिकडनं आलो, तिकडनं ॲक्च्युली ब्लॉग चालू नाही केला कारण का थोडासा इश्यू झाला माझा, आणि वरती आल्यावर मी सुरू केलं. नंतर तुम्हाला दाखवेलच खालून कशी वाट आहे ती इकडे यायला. आणि बघा, इकडे चारी बाजूने ही पूर्ण जंगल आहे. हे इकडे आंब्याचं झाड आहे, तिकडे हा जो बघा दांडा दाखवतोय तो काजूचं झाड आहे. तिकडे परत सरळ आतमध्ये पण गेलात की हे बघा, इकडे एक काजूचं झाड आहे, ही चिवारी. आणि आता ही बघा, ही वाट मी अशी ह्या वाटेने ब्राह्मणाकडे जातोय. दाखवतो मी तुम्हाला थोडीशी वाट कशी आहे. रानातून जातोय आपण. तर पूर्ण हे बघा, ह्या साईडला हे बघा, इकडे माकडं फिरतायत वरती. आता प्रॉपर कॅप्चर नाही होत आहेत. आणि आपल्याला आता हे बघा या वाटेने जायचं आहे. हे बघा, हे जे आहे हे इकडे फणसाचं झाड आहे, हे वालं. आणि ह्या फणसावर एक विशिष्ट असं आहे की फक्त 2च फणस धरणार, बट ह्या वर्षी नाही धरलेत. ठीक आहे, आता ह्या बघा, ही जी वाट आहे ह्या वाटेने मी पुढे जातो आहे. ॲक्च्युली तिकडनं पण एक वाट आहे यायला सरळ, बट तिकडे आता खूप बोलतात ना गिचमिट झाली आहे, म्हणून मी तिकडनं नाही आलो. आणि तिकडे पण अशा 3-4 काजूची झाडं आहेत, बट आता काय काजूचा सीझन नाही म्हणून त्या वाटेने नाही येत आहे मी. आपण आता ह्या वाटेने कंटिन्यू करूया पुढे. थोडा वेळ मी फक्त आता व्हिडिओ पॉज करेल कारण का काय इकडे थोडी घसरणाणी आहे म्हणून. हे बघा, इकडे एक काजूचं पण झाड दाखवतो तुम्हाला उतरताना. ॲक्च्युली इकडे ना हे बघा, हे जे आहे हे काजूचं झाडच आहे. आणि पहिलं हे बघा, ह्या साईडला पण एक काजूचं झाड होतं. हे जे झाड तुटलेलं दिसतं आहे ना, त्याच्या बाजूलाच थोडासा, आणि ते खूप मोठी काजू होती. आणि ह्या साईडला पण ही बघा, इकडे झाडं दिसत आहेत ना, ह्याच्या खाली एक टेकडी आहे, अशी 3-4 दगड आहेत. बट आता ते गिचमिट झाले त्याच्यामुळे मी जात नाही. आणि तिकडे पण काजू होती. आणि हे बघा, हे पूर्ण चारी बाजूने तुम्हाला जंगल दिसणार. तर आता पुढचा प्रवास कंटिन्यू करतोय कारण का घर ते ब्राह्मण एक हार्डली 1 किलोमीटरचा रस्ता आहे तो. तर आता बघूया काय, मी पण मेन सीझनला नव्हतो काजूच्या, त्याच्यामुळे जाता जाता बघतोय काय भेटता का 1-2 गावलेस तर घ्यायचे पिशवीत. मी आता थोडासा व्हिडिओ बंद करतो, पुढे गेल्यावर तुम्हाला कंटिन्यू करतो व्हिडिओ. एकदा फक्त व्ह्यू बघा. तर व्हिडिओ मी का बंद केला सांगतोय. बघा, ह्या वाटेने आलो आणि इकडे बघा करवंदीची ही झाडं आहेत. करवंदी, काटेरी, ही बघा इकडे ही काटे रानटी ही जी आहे ही पण काटेरीच वनस्पती आहे. आणि गिचमीट बघा, अशी तुम्हाला थोडीशी वाटत असेल जागा आहे, पण आतमध्ये नाही आहे अजिबात. त्याच्यामुळे मला अक्षरशः असं खालून यावं लागलं खूप. काही ठिकाणी काठी आहे ती बघा, आणि कोयता पण आहे, त्याने थोडीशी जागा करावी लागली. आणि ही जी आहे करवंदीची झाडं बोलतात. आणि ह्याला हे बघा, ही करवंदीची फळं येतात आणि ही अतिशय गोड पण असतात, म्हणजे खायला चांगली आहेत. तर ते खाता खाता जाऊया आपण. आणि आता ही अशी वाट आहे, सो आता ह्या वाटेने मला परत पुढे कंटिन्यू करायचं आहे. बघूया आता करवंदाचा कसा या गोडा. ते आता मी पुढे कंटिन्यू करते जाते कारण का संध्याकाळ
संध्याकाळ पण होऊ गेली आहे म्हणून. तर आता हे बघा, हे जंगलातून आपण बाहेर पडतोय. बाहेर म्हणजे बाहेर असं नाही की जंगल संपतंय, जंगल अजूनही कंटिन्यू आहे. फक्त थोडासा चांगला रोड आला, जो सिंगल वाटेचा होता आणि घनदाट असा होता मिक्स, तो आता जरा चांगला आहे बघा. आणि इकडे चिवारी पण मोडून काढल्यानी आहेत, म्हणजे तोडल्यानी आहेत. हे बांबूचं झाड म्हणजे चिवारी बोलतात इकडे. ह्याला पण उत्तम असा भाव आहे. आणि आपण आता या सरळ वाटे ब्राह्मणावर जातोय. आणि इकडेही चारही बाजूने जंगलच आहे, बघू शकता. घर असं नाही आहे. तर फायनली अर्धा टप्पा पार केला. आणि हे जंगल असं समजू नका की फक्त जंगल आहे. या जंगलात प्राणी पण आहेत, तुमका डुक्कर, हरिण, परत काय ते गायी असतात हे रानातल्या त्या, इवन बिबटे. आणि अजून एक प्राणी आहे, तो म्हणजे असं की तो इकडे कुत्र्यांना आणि मांजरांना नेतो, म्हणजे शिकार करतो त्यांची. तर गावातले लोक त्याला बिबट्या नाही म्हणत, बिबट्याहून लहान प्रकार असतो, म्हणजे डॉग एवढाच पकडा. जर आता तुम्ही ही व्हिडिओ व्हायरल केलात, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलात आपल्या कोकणातल्या, तर जे जुनी लोक असतील ते तुम्हाला त्यांचं नाव सांगतील, किंवा कोणाला माहिती असेल आजच्या पण आपल्या कोणालाही, तर त्यांनी आम्हाला कमेंटमध्ये त्याचं नाव सांगा. आता मी ब्राह्मणावर इले तर तुमका त्या तळा दाखवते, आणि मग तळ्याच्या पुढे आमची ती काजी येते. तर आता ही आपण असं जाणार आहोत. ॲक्च्युली वाट ही अशीच आहे थोडीशी. आणि हे बघा मुंग्यांचं वारूळ, बघा त्याला काय आपण हात नाही लावणार. तर हे आहे ब्राह्मण, आणि ब्राह्मणातलं तळं आमचं. हे पाऊस संपला की डिसेंबरपर्यंत हे पूर्ण खाली होतं. आणि पावसात हे, आता मी हे बघा जिकडे उभं आहे, म्हणजे हे झाड पकडा, हे एवढं पूर्ण किनारा म्हणजे हा पाण्याखाली असतो, हा एवढा भाग पोर्शन. आता आपण इकडनंच जाणार आहोत त्या काजींकडे. हां, तर चला मी जातो आणि तिकडे तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. फक्त एकदा हा पावसात कसा व्ह्यू असेल तो फक्त तुम्ही इमॅजिन करा. मस्तच असतो हा व्ह्यू, बघण्यासारखा असतो खरंच. काय रानातून येताना ना आता पहिल्यासारख्या वाटा राहिल्या नाहीत. म्हणजे पहिली कशी लोकांची गाईढोरा असायची, गुराढोरा म्हणजे, आणि ती रानात म्हणजे या जंगलातच फिरायची, खाण्यासाठी सोडून द्यायचे त्यांना. तर त्यांच्या चालण्याने वाटा तयार व्हायच्या. आता जी मी आलो ना ती गाई आणि ढोरांनीच तयार केलेली वाट असा. बट आता काय आहे, आता कोकणात पण ऑलमोस्ट खूप जणांच्या गाई ढोरांना आहेत. त्याच्यामुळे जंगलात बोलतात ना येण्याचं प्रमाणही लोकांचं खूप कमी झालं आहे पहिल्यापेक्षा. कारण का लोक लाकडाला आणि म्हणजे चूल पेटवण्यासाठी जी लाकडं असतात ती जंगलातूनच आणायचे. तर आता गॅस आल्यामुळे लोकांचं येणं जाणं कमी आहे. त्याच्यामुळे ज्या वाटा असायच्या पहिल्या थोड्याफार क्लीन, तशा आता नाही आहेत. त्या आता घनदाट झालेत जंगलांमध्ये, वेलीने, करवंदाची झाडं आणि कोणती काय रानटी वनस्पती येऊन त्या वाटा पण सगळ्या घनदाट झाल्यात. म्हणून यायला थोडीशी हालत होते इकडे. आता पोचलो आहे आपण आमच्या काजूंकडे. अवस्था बेकार असतील, कारण का मी पण हे 1 वर्षांनी येते आणि मग पप्पा येत नाहीत हय, कारण का त्यांना होत नाही हैसरयोग. आणि इल्यावर एक काजू भेटली आहे, दाखवते. इल्यासारखे बाबा ब्राह्मण देवाने कृपा केल्या आणि ही बघा ही एक काजू भेटली आहे. हे बघा हे पण काजूचंच झाड आहे आणि हे पण आमचंच आहे ही झाडं. आणि
पावसात हे बघा, हे जे पूर्ण लोकेशन आहे इकडनं तर पाणी म्हणजे ओव्हरफ्लो होणारं पाणी इकडनं वाहतं. हा पाट आहे, मग एवढं पाणी असतं इकडे भर पावसात. आता मी डायरेक्ट तुम्हाला तिकडे आमची काजूची बाग आहे तिकडे नेतो. फक्त पहिली ही काजू कलेक्ट करतो. अच्छा, ही तर झाली काजू आणि हा बोंडू. हा बोंडू कशाला यूज करतात तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्हाला. खूप लोकांना माहिती असणारच. तर हे नक्की सांगा आम्हाला की हा जो बोंडू आहे हा कशाला उपयोगाला येतो. आता आपण बागेकडे जाऊया आपल्या तिकडे. तर मग थोडीशी लाईट येते, सनलाईट. पुढे जातो मी. ही बघा, इकडनं आमची छोटीशी बाग सुरू होते ही काजूची. हे बघा, हे एक काजूचं झाड आहे. इकडे हे एक, तिकडे एक आहे, तिकडे एक आहे. आणि खरंच इकडे 1 वर्ष काहीच नाही आलो आहे, कोणीच नाही आलो आहे, म्हणून थोडीशी अवस्था वाईट आहे इकडे. तर आता इकडचं टास्क आहे की हे जे सगळं रान आहे, हे जे खाली सगळं कराड आहे हे क्लीन करायचं आहे. आणि सोबत हे बघा इकडे जे काही वेली आहेत काजूंवर चढलेल्या त्या मोकळ्या करायच्या आहेत. कारण का ह्यांना पण खत टाकायचं आहे, ते एक काम आहे. आणि हे बघा इकडे प्रॉब्लेम काय माहिती आहे का, इकडे आम्ही कुंपण नाही केलं आहे, त्याच्यामुळे जी गाई ढोरं असतात ना, हे बघा घासतात इकडे, त्यांना इचिंग होते ना, मग ते असं हे करतात. लवकर करायचं आहे इकडे पण आपल्याला प्रॉपर सेटअप, म्हणजे चारी बाजूने कुंपण विंपण. पण काय थोडीशी पैशाची अडचण येतेच सगळ्यांना. हे बघा, हे एक काजूचं झाड आहे. इकडे आहेत 100, 120, 130 एवढी झाडं आहेत पूर्ण. ही एक किती 60-70 गुंठ्यामध्ये ही झाडं आहेत. तर मी आता एक फेरफटका मारतो इकडे, बघतो कोणती कोणती झाडं आहेत. तुम्हाला पण थोडासा व्ह्यू देतो इकडचा, आणि मग जाऊया आपण परतीच्या प्रवासाला, म्हणजे घरी माझ्या. हे बघा, हे आहे काजूचं झाड. आणि ही साधारणतः एक 6-7 वर्षाची झाडं आहेत सगळी. हे बघा, हे एक काजूचं झाड आहे. काय जरा खाली पण बघून जावं लागतं मला. बट ही जी आहेत ना, ही सगळी गावठी काजू आहेत. हे एक सांगतो मी तुम्हाला, ही जेवढी पण मी तुम्हाला दाखवतोय ही सगळी गावठी झाडं आहेत काजूची. एक पण वेंगुर्ला काज किंवा अशी नाही लावली आम्ही. ती बघा तिकडे एक ते काजूचं झाड आहे, ते पण दाखवतो तुम्हाला पुढे नेऊन. हे बघा, हे एक काजूचं आहे, इकडे एक काजूचं झाड आहे. हे मेन प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का इकडे, हे बघा हे तर रानटी झाड आहेत, परत इकडे खेर पण आहेत. हे बघा, हे जे झाड आहे ना हे खेराचं आहे, आणि खैराच्या पण झाडाला कोकणात चांगलं उत्पन्न आहे. हे बघा, हा एक खैर आहे लावलेला. ॲक्च्युली हे लावलेले नाहीत, हे आलेले आहेत, ऑटोमॅटिकली आलेले आहेत, किंवा पहिले इकडे असतील ते तोडून त्या जागेवर नवीन आलेत. हे बघा, हा बाजूला एक खैर आहे, त्याच्याच बाजूला या साईडला ही बघा समोर ही काजूची झाड आहेत. प्रॉब्लेम हाच आहे की हे थोडंसं लांब आहे, त्याच्यामुळे आम्हाला यायला नाही इकडे प्रॉब्लेम होतो. ही बघा, ही काजूची झाड आहेत, ह्याच्यावर तर पूर्ण वेल चढली आहे. तर तुम्हाला लाईटीमुळे दिसत नाही. हे बघा, हे सगळं आता मला फ्री करायचं आहे, म्हणजे ऑफकोर्स आता माणसं लावायला हवी मला. आणि हे सगळं हे जेवढं दिसतं आहे हे रान काढायला मला माणसं बोलून करून घ्यायचं आहे. तर काय आहे, एक जस्ट नॉर्मल थिंग सांगते तुमका, आणि असतंच सगळ्याच्या घरात ही हाच. आणि जे खास करून कोकणात ज्यांचं म्हणजे जी यंग जनरेशन हा ज्यांचा प्रेम हा, कारण का त्यांना ती थोडीशी रिलेट वाटतात. किंवा काय एक गट असो आहे ज्यांका मुंबई आवडता, आणि असं वाटतं की कोकणात काय आहे उगाच तो खर्च. पण फळ म्हणजे जा उत्पन्न असतं त्या चांगला वाटतं सगळ्यांका, की अरे जाऊन मज्जा करतात, ह्या करतात. बट त्याच्या मागची मेहनत ती कोणाक दिसत नाही, किंवा जो होणारा खर्च तो कोणाक दिसत नाही. आता मी तुमका जो व्ह्यू दाखवलं आहे जागा,
ही जागा साफ करूकच माका, म्हणजे जे आता मी सांगत नाही बट तुमचे जे वडील असतील किंवा कोणी त्यांना माहिती असत की 50-60 गुंठेची जागा, त्याच्यात 100 काजूची झाडं ती साफ करू किती खर्च येत. तर सोडा आता त्याविषयी काय बोलणार आपण, पण सगळ्यांचीच दुखणी आहेत तिकडे. पण आता हे साफ करूक जी मेहनत आहे ती खूप आहे आणि त्याचा खर्च पण खूप येतो. माका सांगायचं उद्दिष्ट ह्या की मी पण मुंबईतच आहे, मी पण मुंबईतच असते, बट मी कसं येऊन जाऊन असते त्याच्यामुळे माका त्यातल्या त्यात थोडीशी कल्पना की किती खर्च होता, काय हे मेहनत लागतात ती. तर आता बघूया उद्यापासून एक आहे की माणूस पण गावात नाहीत, की मजुरीसाठी माणसं पण येत नाहीत, भेटतच नाहीत. आता काय ती पण आता बघूची आहेत माका. आणि पुढच्या आठवड्यात माका मुंबईत पण निघूचा. तर ही सगळी जी कामं आहेत 3 बागा आहेत, त्या 3-4 बागा माका ह्यात आठवड्यात साफ करून घेऊकच हवी आहेत. कारण का परत पाऊस येतो, मग त्याच्यात मग परत खत टाकूचा, खत आणूक जाऊचा, मग खत टाकूचा, त्याच्यासाठी परत माणसा करूची आहेत. तर बघूया, तुमका एक व्हिडिओ मी दाखवतले जेवढी माका जमत तेवढी. जर समजा अजून तर काय पाऊस पडलो नाही, पण जर पाऊस पडलो तर मी खताची पण व्हिडिओ दाखवतले. मी खत जेव्हा आणूक जाईत ती एक व्हिडिओ नक्की काढतले. तर मी कोणता खत वापरतोय, आणि आम्ही पूर्ण नैसर्गिक खत वापरतो, म्हणजे हे नाही कृत्रिम खत कोणतंच नसतं. ह्या काजूंच्या पण झाडांना आणि कलमांना पण. कलमाची पण एक बाग आहे, ती पण मी तुम्हाला दाखवतो. तर आत्ता सध्या तरी ह्या एक मोठा काम आहे माझा, तर आता मी ह्या 1-2 दिवसात माझा विचार करून घेऊचो. आता मी जाते घराकडे निघते, कारण का माका घराकडे जाऊ माका अजून आता अर्धा तास हवा. बघूया इकडे आता पप्पांका जाऊन सगळं सांगतोय पहिला काय काय हा काय नाही, आणि मग पुढचं डिसिजन घेऊ आम्ही. तोपर्यंत तुम्ही आमच्याशी नक्की कनेक्ट राहा या चॅनलशी. असेच चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि काय कोकणात येवा अशी मेहनत करा, काजू बिजू लावा, सगळीच झाडं लावू हवी. कलमाची पण लावा, काजूची पण लावा, त्यासोबत रायवळ आंब्याची पण लावा, कारण का रायवळ आंबे कमी होत चालली आहेत. तर सगळीच झाडं लावा, निसर्गात पण हातभार लागून दे. म्हणजे कशी आहेत बघा, आता एक सांगतो, जी कृत्रिम म्हणजे आपले जे कलम असतात, हापूस कलम किंवा वेंगुर्ला कलम, हे जास्त हीट सोडतात, आणि तीच जी आपली नॉर्मल झाडं असतात ते ऑक्सिजन सोडतात. आणि हे मी मनाचं नाही बोलत आहे, हे खरंच आहे, सत्य आहे. नाहीतर मग असं बोलाल की आपण किती झाडं लावतोय, लोक किती आंब्याची झाडं काजूची झाडं लावतात, बट तरी पण कोकणात हीट वाढतेच आहे ना. त्याचं कारण हेच आहे की आपण जे नैसर्गिक झाड आहेत ती कमी करतो आहे. आता इकडे पण ही जी आम्ही आहेत, ही मधली झाडं आम्ही तोडत नाही, कारण का काय तेवढीच बोलतात ना एक ही राहते, नेचरला पण सपोर्ट सिस्टम राहतो. फक्त काय त्याची छाटणी करतो आम्ही, बस तेवढंच आहे. तर चला मी जाते घरी, नाहीतर आऊस माझी मारत माका. चला, तर आमच्यासोबत कनेक्ट राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का तुमच्या सबस्क्रायबरची गरज आहे आम्हाला. तुमचे सबस्क्रायबर वाढवा, आम्ही पण नवीन लोकेशन दाखवू, गावात काय करतात ता दाखवू. चला, धन्यवाद.